कोल्हापूरच्या सहकार राजकारणात आता मोठा स्फोटक टप्पा सुरू झालाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये घवघवीत यश मिळवल्यानंतर राष्ट्रवादीने आता आपला मोर्चा थेट गोकुळ आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे वळवलाय। मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केलेलं वक्तव्य हे औपचारिक नव्हतं, तर ते येणाऱ्या सत्ता संघर्षाचे संकेत होते। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामधील विजयाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आता आत्मविश्वासात आहे। या विजयाला भांडवल बनवत गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुका मित्रपक्षांसोबत लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे। मात्र या घोषणेतून एक स्पष्ट संदेश गेलाय, नेतृत्व आणि नियंत्रण राष्ट्रवादीकडेच राहणार। गोकुळ मिल्क युनियन मध्ये ठरावाचे राजकारण निर्णायक ठरते, त्यामुळे ठराव संकलनावर आतापासूनच भर देण्याचं आवाहन करण्यात आलंय। म्हणजेच निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच रणनीती आखली जाते। गोकुळ ही केवळ दूध संघाची निवडणूक नाही, ती कोल्हापूरच्या सहकार साम्राज्याच्या नियंत्रणाची लढाई आहे। दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक निवडणुकीत मोठा ट्विस्ट आहे। बँकिंग कायद्यातील बदलामुळे सलग 10 वर्ष संचालक राहिलेल्यांना पुन्हा संधी मिळणार नाही। स्वतः मुश्रीफ यांनीही या नियमामुळे थांबावं लागेल असं स्पष्ट केलंय। पण ही माघार नाही, तर नव्या चेहऱ्यांची एंट्री अशी राजकीय मांडणी करण्यात आली आहे। तरुण नेतृत्व पुढे आणण्याचा संदेश देत संघटनात्मक बदलाची दिशा दाखवण्यात आली आहे। राजकीय वर्तुळात मात्र वेगळी चर्चा रंगली आहे। गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या सत्तेत सध्या मित्र असलेले आमदार सतेज पाटील यांना यावेळी कितपत स्थान दिलं जाणार? आजच्या वक्तव्यातून सूचक संकेत मिळाले की समीकरणं बदलू शकतात। मित्रपक्षासोबत लढायचं, पण अटी आपल्या, हा राष्ट्रवादीचा स्पष्ट सूर दिसतोय। कोल्हापूरच्या सहकार क्षेत्रात गोकुळ आणि जिल्हा बँक म्हणजे सत्तेचे 2 महत्त्वाचे किल्ले। या किल्ल्यांवर नियंत्रण मिळवणं म्हणजे जिल्ह्यातील राजकीय प्रभाव अधिक बळकट करणं। स्थानिक स्वराज्य संस्थातील विजयामुळे निर्माण झालेली लाट कायम ठेवण्यासाठी राष्ट्रवादी आता निर्णायक पावले उचलताना दिसत आहे। आता खरी उत्सुकता आहे ती पुढील काही आठवड्यांची। ठरावांची चढाओढ, आघाड्यांची पुनर्रचना आणि नव्या चेहऱ्यांची निवड, या सगळ्यातून कोल्हापूरच्या राजकारणात नवा अध्याय लिहिला जाणार। गोकुळ आणि जिल्हा बँकेची निवडणूक अजून जाहीर व्हायची आहे, पण राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली आहे। या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।